दोस्तो, महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर फक्त राजकीय नाही तर भावनिकसुद्धा आहे. शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार कोण? एकीकडे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे म्हणतात आमचीच खरी शिवसेना, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठामपणे सांगतात शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना. हा वाद फक्त दोन नेत्यामधला नाही, हा वाद आहे लाखो शिवसैनिकांच्या भावना, बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाचा, पक्षाच्या ओळखीचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भवितव्याचा. पण प्रश्न असा आहे, जर दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणत असतील तर मग कायद्याच्या दृष्टीने खरी शिवसेना कोणती? हा निर्णय कोण घेतो? कोर्ट की निवडणूक आयोग? धनुष्यबाण एका गटाकडे कसा काय गेला? आणि सर्वोच्च न्यायालयात अजून कोणते मुद्दे चर्चेमध्ये आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण कहाणी सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. कोणाच्याही बाजूने नाही, तर उपलब्ध तथ्य, अधिकृत निर्णय आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या आधारे. सन 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली. भाजप आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवली. निकालात दोन्ही पक्षांना मिळून सरकार बनवण्या इतकं संख्याबळ मिळालं. पण त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून मतभेद उफाळले. शिवसेनेने दावा केला की मुख्यमंत्री पदाबाबत पूर्वी चर्चा झाली होती. भाजपने असा कोणताही औपचारिक करार मान्य नसल्याचं सांगितलं. राजकीय घडामोडी वेगाने बदलल्या. अखेरीस शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घटना होती. पण इथूनच पुढच्या संघर्षाची बीजही रोवली गेली. शिवसेनेतील काही नेत्यांना वाटू लागले की पक्ष आपल्या पारंपरिक राजकीय भूमिकेपासून दूर जात आहे. तर दुसऱ्या बाजूने अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामागे ठामपणे उभे होते. काही काळ सर्व काही शांत दिसत होतं. मात्र 2022मध्ये अचानक अशी घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार पक्षापासून वेगळे झाले. सुरुवातीला काही आमदार बाहेर पडण्याची चर्चा होती, पण नंतर हा आकडा वाढत गेला. राजकीय चर्चांना उधाण आलं. सरकार पडणार का? शिवसेना फुटणार का? की पुन्हा सर्वजण एकत्र येणार? प्रत्येक तासागणिक नवे दावे, नवी विधानं, नवे राजकीय ट्विस्ट समोर येत होते. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ते बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत आणि त्यांनी पक्ष सोडलेला नाही, तर मूळ विचारांसाठी लढा सुरू केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र हा पक्षावरील बंड असल्याचं म्हटलं आणि शिवसैनिकांनी पक्षाशी निष्ठावान राहावं असं आवाहन केलं. यानंतर राजकीय संघर्ष न्यायालयीन आणि घटनात्मक संघर्षामध्ये बदलू लागला. आमदारांची पात्रता, बहुमत, राज्यपालांचे निर्णय, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि संविधानातील तरतुदी यावर मोठी चर्चा सुरू झाली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. दरम्यान सरकार बदललं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण खरी लढाई अजून बाकी होती. कारण प्रश्न फक्त मुख्यमंत्री पदाचा नव्हता. प्रश्न होता शिवसेना हे नाव कोण वापरणार? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे राहणार? यासाठी दोन्ही गटांनी भारताच्या निवडणूक आयोगाकडे दावा केला. इथून सुरू झाली कागदपत्रांची, पक्षरचनेची, संघटनात्मक बहुमताची आणि लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याची मोठी लढाई. एका बाजूने उद्धव ठाकरे गट म्हणत होता की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली संघटना आहे आणि पक्षाची वैचारिक व ऐतिहासिक ओळख त्यांच्याकडेच आहे. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे गटाचा दावा होता की पक्षातील बहुसंख्य आमदार आणि अनेक संघटनात्मक पदाधिकारी त्यांच्या बाजूला आहेत, त्यामुळे त्यांनाच शिवसेना म्हणून मान्यता मिळायला हवी. दोन्ही बाजूंनी हजारो पानांची कागदपत्र, ठराव आणि पुरावे सादर करण्यात आले. आता संपूर्ण देशाचं लक्ष एका निर्णयाकडे लागलं होतं. निवडणूक आयोग नेमका कोणाच्या बाजूने निर्णय देणार? याच निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार होतं. पण तो निर्णय काय होता? आयोगाने कोणते निकष लावले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा काय घडलं? याचाच उलगडा आपण करणार आहोत. दोन्ही गटांनी भारताच्या इलेक्शन कमिशन समोर आपापली बाजू मांडली. उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं होतं की शिवसेना ही केवळ निवडणूक आलेल्या आमदारांची संस्था नाही, तर पक्षाचे लाखो कार्यकर्ते, शाखा, संघटनात्मक रचना, बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि पक्षाची मूळ ओळख हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्यामध्ये काही आमदारांनी पक्षाची साथ सोडली म्हणून पक्षाची ओळख बदलत नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने दावा केला की त्यांच्याकडे मोठ्या संख्येने आमदार आणि खासदारांचा पाठिंबा आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा असल्याने त्यांनी ते आयोगासमोर मांडलं. यानंतर आयोगाने दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणावर कागदपत्र मागवली. संविधान, पक्षघटना, संघटनात्मक निवडणुका, पदाधिकाऱ्यांची यादी, लोकप्रतिनिधींचं समर्थन, ठराव अशा अनेक बाबींचा अभ्यास करण्यात आला. काही महिने ही प्रक्रिया सुरू होती. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष एका निर्णयाकडे लागलं होतं आणि अखेर फेब्रुवारी 2023मध्ये भारताच्या निवडणूक आयोगाने निर्णय दिला. आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार दिला. हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. मात्र
याचा अर्थ न्यायालयाने अंतिम निर्णय दिला होता का? नाही. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. निवडणूक आयोग हा निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या मान्यतेसंबंधी निर्णय घेणारा घटनात्मक प्राधिकरण आहे. तर सर्वोच्च न्यायालय वेगळ्या घटनात्मक प्रश्नावर सुनावणी करतं. म्हणून आयोगाचा निर्णय आणि न्यायालयातील प्रकरणे हे दोन स्वतंत्र कायदेशीर प्रवाह असू शकतात. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं. त्यांचा दावा होता की आयोगाने पक्षाच्या मूळ संघटनात्मक स्वरूपाचा आणि अंतर्गत प्रक्रियेचा योग्य विचार केला नाही. दुसरीकडे शिंदे गटाने आयोगाचा निर्णय कायदेशीर आणि योग्य असल्याचं सांगितलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेत आले. उदाहरणार्थ, पक्षातील फूट आणि पक्षांतर कायदा याचा परस्पर संबंध काय? विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय? आमदार अपात्रतेच्या याचिकावर निर्णय कधी आणि कसा व्हावा? पक्षातील बहुमत आणि राजकीय पक्षाची अधिकृत ओळख यामध्ये काय फरक आहे? हे प्रश्न केवळ शिवसेनेपुरते मर्यादित नव्हते. त्याचा परिणाम भविष्यात भारतातील इतर राजकीय पक्षावर होऊ शकतो अशी चर्चा कायदेतज्ञांमध्ये झाली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की ते प्रत्येक राजकीय निर्णय घेणार नाही, तर संविधानाच्या चौकटीत कायदेशीर प्रश्नावर निर्णय देईल. राज्यपालांचे अधिकार, विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्षांतर कायद्याचा वापर अशा अनेक मुद्द्यावर विस्तृत सुनावण्या झाल्या. या संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय राज्यघटनेतील अनेक तरतुदीवर पुन्हा राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली. आता सर्वात मोठा प्रश्न, आज परिस्थिती काय आहे? सध्याच्या घडीला निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना हे नाव आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची मान्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटातील गट वेगळ्या नावाने राजकीय कार्य करत असून त्यांनी आयोगाच्या निर्णयाविरोधातील हा कायदेशीर लढा सुरू ठेवलेला आहे. म्हणजेच राजकीय लढाई मैदानात सुरू आहे आणि कायदेशीर लढाई न्यायालयीन प्रक्रियेत पुढे जात आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे. खरी शिवसेना म्हणजे नेमकी काय? ती निवडणूक चिन्हावर ठरते का? बहुमतावर ठरते का? बाळासाहेबांच्या विचारावर ठरते का? की जनतेच्या मतावर ठरते? याच प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने देतो. पण कायद्याच्या चौकटीत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रिया आणि घटनात्मक संस्थांचा निर्णयावरच अवलंबून असतो. एकेकाळी एका झेंड्याखाली उभे असलेले अनेक कार्यकर्ते दोन वेगवेगळ्या गटामध्ये विभागले गेले. अनेक ठिकाणी शाखावरून वाद झाले. कोणती शाखा कोणाची? कोण अधिकृत पदाधिकारी? कोणाला पक्षाचे कार्यालय वापरण्याचा अधिकार? अशा अनेक प्रश्नामुळे स्थानिक पातळीवरही संघर्ष निर्माण झाला. दुसरीकडे सामान्य मतदारसंघामध्येही संभ्रम निर्माण झाले. निवडणुकीत मत देताना मतदाराला उमेदवाराबरोबरच पक्षाचं नाव, चिन्ह आणि नेतृत्व याचाही विचार करावा लागतो. म्हणून हा वाद केवळ न्यायालयीन राहिला नाही, तर थेट मतदारापर्यंत पोहोचला. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. अनेकदा सोशल मीडियावर असे संदेश फिरतात की कोर्टाने अमुक गटालाच खरी शिवसेना घोषित केली. प्रत्यक्षात अशा दाव्यांकडे नेहमी अधिकृत आदेशांचा आधार असला पाहिजे. निवडणूक आयोगाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि इतर न्यायालयीन प्रक्रिया वेगवेगळ्या कायदेशीर चौकटीत चालतात. म्हणून कोणताही व्हायरल मेसेज किंवा अपूर्ण माहिती अंतिम सत्य मानणे योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणामध्ये भारतीय लोकशाहीला काही महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला, राजकीय पक्ष ही केवळ एक नेत्याची संस्था नसते. त्यामध्ये कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पक्षघटना, संघटनात्मक रचना आणि घटनात्मक नियम यांनाही महत्त्व असतं. दुसरा धडा, बहुमत हा महत्त्वाचा घटक असला तरी प्रत्येक पक्षाचं उत्तर केवळ राजकीय ताकदीत नसतं. अनेक वेळा अंतिम निर्णय घटनात्मक संस्था आणि न्यायालयीन प्रक्रियेतून येतो. तिसरा धडा, लोकशाहीमध्ये मतभेद होऊ शकतात, पक्ष फुटू शकतात, नवीन गट तयार होऊ शकतात, पण शेवटी निर्णय संविधान आणि कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा. आता पुढे काय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. भविष्यात न्यायालयातील प्रक्रियेत आणखी आदेश येऊ शकतात. विधानसभा अध्यक्षांचे निर्णय, न्यायालयीन सुनावण्या किंवा इतर घटनात्मक घडामोडी यामुळे परिस्थितीत बदल होण्याची शक्यता असते. म्हणून कोणताही निष्कर्ष अंतिम मानण्यापूर्वी अधिकृत निर्णयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आजही दोन्ही बाजू आपापली भूमिका ठामपणे मांडत आहेत. एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे की त्यांच्याकडे पक्षाचं बहुमत आणि अधिकृत मान्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे की तेच बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय आणि वैचारिक वारशाचे खरे प्रतिनिधी आहेत आणि त्यांची कायदेशीर लढाई सुरूच आहे. या दोन्ही भूमिका सार्वजनिकरित्या मांडल्या गेल्या आहेत आणि त्यातील वाद विविध घटनात्मक प्रक्रियेतून पुढे जात आहे. मित्रांनो, इतिहास सांगतो की राजकारणात सत्ता बदलते, नेते बदलतात, आघाड्या बदलतात, पण लोकशाही टिकून राहते ती संविधानामुळे. म्हणून कोणताही राजकीय वाद असो, अंतिम विश्वास हा न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही संस्थांवरच असला पाहिजे. परंतु त्या लोकशाही संस्था मोदीमुळे धोक्यात आलेल्या आहेत अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. आता शेवटी काय? शिवसेना हा वाद फक्त एका पक्षाचा संघर्ष नाही, तर तो भारतीय लोकशाही, पक्षांतर कायदा, निवडणूक आयोगाचे अधिकार, न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय पक्षांच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. या प्रकरणाचा अंतिम इतिहास भविष्यातील न्यायालयीन निर्णय, राजकीय घडामोडी आणि जनतेचा कौल यावर अवलंबून असेल. तोपर्यंत एक गोष्ट निश्चित आहे, वाद सुरू राहतील, दावे सुरू राहतील, राजकारण बदलत राहील,
पण लोकशाहीमध्ये अंतिम शब्द हा कायदा आणि संविधानाचाच असतो. धन्यवाद. जर तुम्हाला ही तथ्यावर आधारित माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.